अगदी कलरफुल मिनी पापड किती छान दिसत आहे। तर उन्हामध्ये न वाळवता अगदी सहज फॅन खाली देखील हे पापड वाळत असतात आणि खायला देखील कुरकुरीत लागतात। लहानपासून मोठ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे। अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये एकदम कुरकुरीत आणि क्रंची असे हे पापड छान कसे बनवायचे, तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। छान असा बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी भरून, तर 1 वाटी ही गच्च भरून घ्यायची आणि त्यानंतर हा रवा फाईन मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। जर तुम्हाला जाड रवा घ्यायचा असेल तोही बारीक मिक्सरमधून काढून घ्यायचा। जाड असो किंवा बारीक दोघंही मिक्सरमधून बारीक करूनच घ्यायचं। सांगायचा अर्थ असा की जसं आपण रवा छान असा फाईन बारीक करून घेतला तर आपले पापड छान असे कुरकुरीत येतील। तर रवा मिक्सरमध्ये बारीक झाल्यानंतर पिठी चाळण्याच्या चाळणीने मी चाळून घेणार, जेणेकरून यामध्ये काही जाड असे रव्याचे कण राहिले असतील तर ते बाजूला काढून घेणार। बघा, जर हे कण आपण असेच यामध्ये राहू दिलेत तर आपले पापड छान असे येणार नाहीत। सांगायचा अर्थ असा की छान असं बारीक पीठ दळून घ्यायचं। आता मी हे पीठ एका मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार। तर जेवढा मी इथं रवा घेतलेला आहे त्याच प्रमाणामध्ये मी इथं पाणी घेत आहे। तर तुम्हाला अगोदर दाखवल्याप्रमाणे ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने मी इथं पाणी घेत आहे आणि हे पाणी थंड आहे। तर छान असं हे पीठ आता म्हणजेच हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं। तर असं मिक्स केल्यानंतर यामध्ये मी अर्धा चम्मचपेक्षाही कमी मीठ घालणार। शक्यतो वाढवण्याच्या पदार्थामध्ये मीठ हे कमीच घालायला हवं। तर छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये अगदी 2 चिमूट पापड खार घातलेला आहे। तर तुम्ही पापड खारऐवजी खाण्याच्या सोड्याचा देखील वापर करू शकता। तुम्ही अगदी 2 चिमूट पापड खार घेतलेला आहे। तर त्यानंतर हे मिश्रण परत मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, मस्त अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही असं हे प्रमाण आहे। तर प्रमाण परफेक्ट असलं तर पापड हे छान अगदी परफेक्ट बनतातच। तर इथं मी 3 प्लेट्स घेतलेली आहे। ह्या प्लेट्समध्ये मी हे मिश्रण टाकून घेणार 1 ते 1.5 चम्मच असं। बघा, असं हे कलरफुल करण्यासाठी मिश्रण मी हे डिवाइड करत आहे। तुम्हाला जर एकाच रंगाचे हवे असतील तर तुम्ही एकाच रंगामध्ये हे पापड करू शकता। तर हे पापड कलरफुल करण्यासाठी इथं मी 3 प्लेट्समध्ये हे मिश्रण डिवाइड करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता फूड कलर मिक्स करणार। तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्या रंगाचे हे पापड बनवू शकता। तर ह्यामध्ये मी आता वेगवेगळे फूड कलर मिक्स करणार। तर मंडळी, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण वॉच करा। त्यासोबतच नेहाच रेसिपी अँड टिप्स चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतच तिथं दिलेले घंटीचे बटन आहे त्यावरतीही प्रेस करा। त्याने काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। अगदी निशुल्क आहेत हे। तर छान असं स्टेप बाय स्टेप मी सर्व हे रंग मिक्स करून घेणार। तर प्रमाण हे परफेक्ट असल्यामुळे अगदी मस्त अशी कन्सिस्टन्सी मिश्रणाची झालेली आहे। तर मी इथं लहान आकाराची ही प्लेट्स घेतलेली आहेत आणि 3 प्लेट्समध्ये हिरवा रंग, ऑरेंज रंग आणि पिवळा रंग हे मिक्स केलेले आहेत आणि त्या बाउलमध्ये जे पीठ शिल्लक आहे त्यामध्ये लाल रंग मिक्स करणार। तर लहान मुलांना कलरफुल वस्तू खूप आवडतात, तर मी इथं कलरफुल करणार आहेत। जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पांढरे देखील हे करू शकतात किंवा कोणत्याही एका रंगाचे करू शकतात आपापल्या आवडीप्रमाणे।
तर ही चाळणी आता मी ह्या पाण्यावरती ठेवून घेणार व त्यानंतर त्यावरती मोठ्या आकाराचं ताट ठेवणार, जेणेकरून वाफ ही बाहेर येणार नाही। तर हे मिश्रण आता आपल्याला 10 मिनिट गॅसवरती स्टीम करून घ्यायचं आहे। तर 10 मिनिट झाल्यानंतर उघडून पाहूया, मस्त असा रंग आलेला आहे मिश्रणाला बघा, आणि अगदी घट्टसर तयार झालेलं आहे आपलं पापडांचं हे मिश्रण। म्हणजेच आता याला आपण खिशी देखील म्हणू शकतो पापडांची। मस्त असा गोळा तयार होत आहे, तर हाताला देखील चिटकत नाही। असं चमचा ह्यामध्ये टाकून चेक करून घ्यायचं। तर साधारण 80% ह्याला थंड होऊ द्यायचं, त्यानंतर डिशमधून बाहेर काढायचं। आता एक हवाबंद कॅरी बॅग घ्यायची आहे, तर मी इथं अशी ही कॅरी बॅग घेतलेली आहे। तुमच्याकडे जर जिप लॉकवाली पॉलिथिन असेल तर फारच चांगलं। त्याने काय बघा, असा हा गोळा फार गरम आहे छान असा, तर असं पॅक केल्याने ह्यामधील वाफ बाहेर निघत नाही आणि गोळा छान असा नरम करता येतो। तर असं मी पॅक करून लाटण्याच्या सहाय्याने हा गोळा छान असा सॉफ्ट करून घेणार। त्याने काय छान असे मस्त आपले पापड येतील। तर तुम्ही पाहू शकता अगदी। तर मंडळी, हाताने जर आपण हा गोळा चोडला असता तर पाहिजे तसं सॉफ्ट झाला नसता आणि यातील वाफ देखील बाहेर पडली असती व असा ड्राय हा गोळा झालेला असता। त्याकरिता मी इथं पॉलिथिनमध्ये लाटण्याच्या सहाय्याने असं लाटून घेतलेलं आहे। मस्त असा चमकदार आणि सॉफ्ट हा गोळा झालेला आहे। आता हा गोळा मी एका हवाबंद डब्यामध्ये असा गोल करून घेणार। असेच सर्व हे गोळे मी तयार करून घेणार। तर चॉपिंग बोर्डवर किंवा पोळपाटावरती आता हे पापड लाटायला सुरुवात करत आहे। तर पहिल्या पापडाला मात्र थोडंसं तेल आणि पाणी चॉपिंग बोर्डला किंवा पोळपाटाला लावून घ्यायचं आणि त्यानंतर मी इथं चौकोनी आकारामध्ये हा पापड लाटत आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गोल देखील करू शकता, पण असं चौकोनी आकारामध्ये जर केलं तर जास्त हे आपले पापड मिनी पापड छान असे पटापट तयार होत असतात। तर असं पातळ मस्त लाटून घ्यायचं बघा, असं मस्त छान अशी पातळ लेयर आलेली आहे। लहान आकाराचं औषधीचं झाकण घेतलेलं आहे मिनी पापड करायला। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लहान वाटीने किंवा एखादी डिझायनर लहान साचा किंवा तुम्हाला हवं असल्यास त्या आकारामध्ये पापड तयार करून घ्यायचे। तर मी ह्या झाकणानेच होममेड असे मिनी पापड तयार करत आहे। मस्त असे पटापट होत आहे आणि अगदी सहज हे पापड निघतात। तर पापड तयार झाल्यानंतर आजूबाजूचा हा भाग काढून घ्यायचा आणि हे पापड अगदी सहज फॅन खाली देखील वाळत असतात। आणि जर तुमचा पापडाचा हा गोळा असा ड्राय होत असेल तर बघा, अशा पद्धतीने जर असा ड्राय झाला तर याचे पापड ही लाटता येत नाही व छान असा सॉफ्ट देखील तो होत नाही। तर त्यासाठी काय करायचं, ह्या गोळ्याला छान असं हाताने जोडायचं, कारण हा पूर्ण थंड झालेला आहे। अगोदरचे गोळे आपण पाहिल्याप्रमाणे 80% थंड झाले होते, तोवरच त्यांना मी सॉफ्ट करून घेतलेले होते। तर असं ह्या उंड्यावरती गरम पाणी टाकायचं आणि रगडत राहायचं अशा पद्धतीने। तर हाही गोळा तसाच सॉफ्ट होतो आणि ह्या गोळ्याचे देखील तसेच छान असे सॉफ्ट आपले पापड येत असतात। तर अशा पद्धतीने सर्व हे पापड तयार करून घ्यायचे आहेत। किती मस्त सुंदर आणि कलरफुल पापड तयार झालेले आहेत। तर व्हिडिओ जराही आवडला असेल तर कमेंट्स करायला विसरू नका। पापड हे सर्व तयार झाल्यानंतर यांना छान असं फॅन खाली मी सुकवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी 2 ते 3 तास उन्हामध्ये ती प्लेट ठेवून घेतली। तर छान असे फक्त 1 वाटी रव्यापासून किती मस्त पापड तयार झालेले आहेत। अगदी लहानपासून तर मोठ्यांना आवडणारी
ही पापड रेसिपी आहे। हाताच क्षणी खावेसे वाटणारे पापड मस्त बघा किती सुंदर झालेले आहेत। खायला देखील अतिशय कुरकुरीत व खमंग असे लागत असतात। लहान मुलांची अतिशय आवडती ही पापड रेसिपी आहे। तर बाहेरून न आणता अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे घरी अगदी सहज बनवू शकतो। पापड हे तुम्हाला तळून देखील दाखवते, किती मस्त दुप्पटीने फुलतही आहे। तर खायला देखील अतिशय चविष्ट कुरकुरीत लागत असतात ही पापड। जर तुम्हाला माझा हा मिनी पापड रेसिपीचा व्हिडिओ जराही आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा। त्यासोबतच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। परत भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार। बघा किती मस्त अशा ह्या नळ्या घरीच तयार झालेल्या आहेत। तर अगदी कुरकुरीत मार्केटमधून जसे आपण विकत आणत असतो तशाच ह्या नळ्या घरी तयार होत असतात। तर फक्त एक ह्यामध्ये सिक्रेट ट्रिक वापरायची आहे। तर ती ट्रिक कोणती बघूया। किती मस्त अशा ह्या सुंदर नळ्या दिसतही आहे आणि खायला देखील तशाच अगदी कुरकुरीत चविष्ट लागतात। चला मग कृतीकडे वळूया। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण वॉच करा। त्यासोबतच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। ह्या नळ्या बनवण्यासाठी मी इथं कोणत्याही इतर तांदूळाच्या पिठाचा वापर न करता रेशनच्या तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये मिठाचा वापर कमी करायचा। मी फक्त यामध्ये पाव चम्मच मीठ घेतलेला आहे आणि खाण्याच्या सोड्याचा वापर न करता इथं मी पापड खार घेतलेला आहे अर्धा चम्मच, हे बघा। तर यामध्ये खाण्याच्या सोड्याचा अजिबात वापर करायचा नाही। तर ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने रूम टेम्परेचरवरती असलेलं पाणी घेणार। थंड किंवा गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। तर असं मी इथं अर्ध हे पाणी टाकल्यानंतर छान पीठ हे मिक्स करायचं। पूर्ण पाणी एकत्र ह्यामध्ये टाकून द्यायचं नाही, असं हळूहळू मळायचं। तर हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे रेशनच्या तांदळाचं। तर असं मी यामध्ये संपूर्ण एक वाटी पाणी टाकून हा डो तयार करून घेतलेला आहे। अतिशय घट्ट किंवा पातळ हा डो बनवायचा नाही, अशा पद्धतीने बनवायचा। जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं। तर आपण जास्त घट्ट भिजवलं तर आपल्याला ह्या नळ्या बनवायला अतिशय सोप्या अशा जाणार नाहीत आणि पातळ भिजवलं तर एकही नळी तुमची बनणार सुद्धा नाही। तर मात्र ह्या पिठाची कन्सिस्टन्सी बघून घ्या आणि असंच बनवायचं। तर त्यानंतर मी 3 वेगवेगळ्या डिशेसमध्ये हे मिश्रण काढून घेणार आणि त्यामध्ये फूड कलर मिक्स करणार। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एका रंगाचे देखील बनवू शकतात। तर मी आता हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हे मिश्रण असे गोळे तयार करून ह्या चाळणीमध्ये ठेवून घेणार स्टीम करायला। आणि अगदी थोडंसं चाळणीला सुद्धा मी इथं खाली तेल लावलेलं आहे। त्यानंतर हे गोळे त्यावरती ठेवत आहे, जेणेकरून हे डिमोल्ट व्हायला अतिशय सोपे जातील। तर आता हे गोळे चाळणीवरती ठेवल्यानंतर मी त्या अगोदर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। तर 10 मिनिट छान असं स्टीम करून घेणार। पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यावरती गोळे ठेवायचे, म्हणजे अगदी पटकन हे स्टीम होत असतात। तर अगदी 10 मिनिट झाल्यानंतर बघूया, मस्त असे हे स्टीम झालेले आहेत। चमचा किंवा सुरीने असं कट करून पाहायचं, त्याला नाही चिटकलं म्हणजे समजून जायचं की आपला हा गोळा तयार आहे। तर आता गरम गरम हे गोळे काढून तुम्ही यांचा आकार बघू शकता। यांना छान असे सॉफ्ट व आकार देण्याकरिता मी अशी ही एक कॅरी बॅग घेतलेली आहे। त्यामध्ये आता सर्वप्रथम हिरव्या रंगाचे सर्व गोळे टाकून घेणार, जेणेकरून छान अशी यांना सॉफ्टही करता येतील व आकारही देता येईल। कारण गरम गरम हे सहजासहज चोळले जात नाहीत। तर अशा पद्धतीने छान असं हे गोल गरगरीत गोळा तयार होतो। तर यांना हे गरम असल्यामुळे छान असं एका हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवणार। त्यानंतर आता तुम्हाला ऑरेंज कलरचे मी नळ्या बनवून दाखवते।
तर मी इथं हा गोळा घेतलेला आहे. छान याला चपातीसारखं लाटून घ्यायचं. नवशिकाऊसुद्धा अगदी सहजासहज ह्या नळ्या बनवू शकता, एवढी ही सोपी रेसिपी आहे. हा गोळा लाटत असताना मी तेलाचा किंवा पिठाचा वापर देखील केलेला नाही, तरीही सुद्धा ही चपातीसारखा हा गोळा सहजासहज लाटता येतो, एवढा सॉफ्ट झालेला असतो. तर आता मी इथं एक स्केल घेतली आहे. स्केलच्या सहाय्याने स्केल अशी ठेवत जाणार व सुरीने कापत जाणार. बघा, अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये कापणार व जेवढ्या आकाराची स्केल आहे त्या आकाराचे मी आता हे मोजून पट्ट्या कापून घेणार. आणि इथं मी असा हा जाडसर पेन घेतलेला आहे. मार्कर पेन असला तरीही चालेल. तर ह्या पेनाला ही पट्टी मी अशी लपटून घेतली, त्यानंतर सुरीने कापून घेतली आणि असे हे दोघं भाग जोडून घेतले. बघा, अशा पद्धतीने अगदी सहजासहज ही आपली नळी फ्राईम्स तयार होत असते. किती मस्त अगदी. आणि असं दोघी हातांच्या सहाय्याने थोडंसं यांना गोल करून घेतलं आणि मुठीनेही दाबू शकतात. तर बघा किती मस्त छान अशी ही नळी तयार झालेली आहेत. तर अशा सर्व ह्या पद्धतीने मी सर्व नळी फ्राईम्स तयार करून घेतले. बघा किती सुंदर आलेले आहे आणि किती कलरफुलही दिसत आहेत. तर 2 दिवस छान असं वाढून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता, अगदी मार्केटमधून आणत असतो तसेच हे दुप्पटीने फुलणारे नळी फ्राईम्स किती मस्त झालेले आहेत. नवशिकाऊसुद्धा ह्या नळ्या अगदी सहजासहज बनवू शकतात, एवढी साधी सोपी ही रेसिपी आहे. या नळ्यांची साठवण आपण 2 वर्षाकरिता सुद्धा करू शकतो. तर उन्हामध्ये न वाढवता 2 दिवस फॅनखाली देखील छान अशी हे नळी फ्राईम्स वाढत असतात. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही नळी फ्राईम्स ही रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की प्रतिक्रिया द्या. झालेले आहेत. तर मंडळी, ह्या पापड्यांकरता कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. तर कृतीकडे वळूया. त्यासाठी मी इथं साबुदाणा घेतलेला आहे. तर हा साबुदाणा 1 तास अगोदर मी उन्हामध्ये ठेवलेला होता. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मंद आचेवरती गॅसवरती देखील भाजू शकता. मात्र लक्षात ठेवायचं, साबुदाण्याचा रंग बदलू द्यायचा नाही. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा हा साबुदाणा मी बारीक करून घेतला. त्यानंतर पिठी चाळण्याच्या चाळणीने आता हे पीठ चाळून घेणार. त्याने काय त्यातील काही जाड राहिलेले कण आहे ते परत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक काढून घेणार. अशा पद्धतीने बघा किती मस्त असं हे छान पीठ झालेलं आहे. तर जास्त काही भांड्यांचा राडा न करता हे पीठ मी कढईमध्ये टाकून घेणार. तर ज्या वाटीने मी साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने यामध्ये आता कोमट पाणी टाकणार. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थंड पाणी देखील यामध्ये घालू शकता. तर अगोदर 1 वाटी आणि आता ही दुसरी वाटी टाकत आहे. तर हे पाणी गरम असल्यामुळे अगदी हात न थांबवता हे पीठ मिक्स करायचं. जर आपण थोडाही वेळ केला तर यामध्ये गुठळ्या निर्माण होतात. तर या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहिल्यानंतरच मी यामध्ये पाणी ॲड करत जाणार. तर मला अजून घट्ट वाटत आहे तर मी यामध्ये 3री वाटीही मिक्स करून घेतलेला आहे पाणी आणि त्यानंतर परत 4थी वाटीही मिक्स करून घेणार. जर तुमच्याही मिश्रणामध्ये गाठी जास्त प्रमाणामध्ये असतील तर घाबरायचं नाही. पुरणाच्या चाळणीमध्ये छान असं चाळून घ्यायचं गरम हे मिश्रण, एकही गाठ त्यामध्ये राहत नाही. त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार. तर या मिश्रणामध्ये मी पापड खार किंवा खाण्याचा सोडा याचा वापर केलेला नाही, तरीही हे पापड छान असे फुलत असतात दुप्पटीने. तर आता हे मिश्रण मी गॅसवरती हाय फ्लेमवरती ठेवून घेणार आणि यामध्ये 5वी वाटी पाणी देखील ॲड करणार. बघा, तर तुम्ही याची थिकनेस बघू शकता आणि हात न थांबवता हे मिश्रण हलवत राहायचं. बघा असं. तर त्याने काय यातील गाठी सहज विरघळत असतात आणि मस्त असा रंगही येत आहे. तर आता ही परत मी यामध्ये 6वी वाटी आणि परत अर्धी वाटी म्हणजे एकूण 6.5 वाटी पाणी मिक्स केलेलं आहे आणि छान असं हे मिश्रण 10 ते 12 मिनिट शिजवून घ्यायचं. तर मस्त असं हे तयार झालेलं आहे. बघा, तर कोणतीही पूर्वतयारी ह्यामध्ये करावी लागत नाही आणि अगदी 10 ते 15 मिनिटमध्ये आपले हे मस्त असे
मोती पापड तयार होत असतात। तर करत असताना मात्र लक्षात ठेवायचं, गॅस सुरुवातीला हे मिश्रण बनवताना अगदी 3 ते 4 मिनिट गॅस हाय फ्लेमवरती राहू द्यायचा, नंतर मंद आचेवरती शिजवून घ्यायचं। तर आता हे मिश्रण 3 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये मी काढून घेणार। यामध्ये मला फूड कलर मिक्स करायचेत, म्हणून जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एका रंगाचे देखील हे मोती पापड तयार करू शकतात आपापल्या आवडीप्रमाणे। कलरफुल हवेत म्हणून मी यामध्ये वेगवेगळे कलर मिक्स करणार। तर रेड, ग्रीन आणि ऑरेंज कलर अशी मी ह्या 3 वाट्यांमध्ये मिक्स करून घेणार आणि राहिलेले जे मिश्रण आहे अजून त्यामध्ये येलो कलर मिक्स करणार। तर असं हे सर्व रंग मिक्स केल्यानंतर इथं तुमच्याजवळ पायपिंग बॅग असेल तर त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं, नाहीतर आपल्या घरामध्ये मिठाची खाली पिशवी असते, तिला एक लहान खाली छिद्र पाडून त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण भरून छान असे मोती पापड मस्त टाकले जातात। तर सहजासहज प्रत्येकाच्या घरामध्ये पायपिंग बॅग ही नसतेच, तर आपण हा घरेलू उपाय सुद्धा करू शकतो। तर मी इथं ही अशीच एक खाली पिशवी घेतलेली आहे, त्यामध्ये हे मिश्रण भरून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी आता व्हाईट रंगाचे हे मोती पापड टाकून घेणार। बघा किती मस्त हे मोती पापड पडत आहे आणि दिसायलाही किती सुंदर दिसत आहे, अगदी मोत्यासारखे। तर असंच सर्व हे मोती पापड मी आता करून घेणार लाईन बाय लाईन। बघा असं मी हे सुटसुटीत टाकून घेत आहे। काहीही पूर्वतयारी न करता, जास्त काही खटाटोप न करता अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारे अशी हे पापड रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। तर व्हिडिओ तुम्हाला जराही आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतच तिथं दिलेले घंटीचे बटन आहे त्यावरतीही प्रेस करा, त्याने काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर असंच सर्व मी हे मोती पापड तयार करून घेतले आणि बाहेर हवा खूप असल्यामुळे यावरती धूळ माती बसायला नको, यांना फॅन खालीच वाळत घातलेले आहेत। तर एक दिवस फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी लगेच यांना उन्हामध्ये वाळवून घेतलं, म्हणजे असे 2 दिवस यांना वाळायला लागले, नाहीतर अगदी लहान साईज असल्यामुळे हे एकाच दिवसामध्ये वाळत असतात। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त छान हे पापड दिसत आहे। तर वाळून झाल्यानंतर बघा किती मस्त अगदी कलरफुल छान असे हे मोती पापड झालेले आहेत। तर जेवढी लहान साईज तेवढेच दुप्पटीने हे फुलणारे मोती पापड दिसायला मस्त असे छान दिसतही आहे आणि खायला देखील उत्कृष्ट असे लागतात। तर तुम्हाला तळूनही दाखवते, तेल छान असं गरम झाल्यानंतर बघा किती मस्त दुप्पटीने हे पापड फुलतही आहे। तर फक्त 1 वाटी साबुदाण्यापासून बनलेले हे मोती पापड आपण उपवासाला देखील यांचा फराळ करू शकतो आणि लहान मुलांना तर कलरफुल पदार्थ खायला खूप आवडतातच। तर असे हे तोंडात टाकताच विरघळणारे मोती पापड रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। तर मस्त असे हे कुरकुरीत मोती पापडची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर काहीही पूर्वतयारी न करता अगदी सहज 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारी अशी ही मोती पापड रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।